मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मोत्यांचे कानातले डिझाईन्स घेऊन आलो आहे। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि अशा सुंदर व आकर्षक दागिन्यांचे कलेक्शन पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, मोत्याचे कानातलेमध्ये देखील अनेक डिझाईन्स आहेत। एखादा सण जवळ आला की कोणते कपडे घालायचे, कोणती हेअरस्टाईल करायची, तसेच त्यावर काय दागिने घालायचे हे सगळं तुम्ही ठरवत असता। या सगळ्यात पहिल्या क्रमांकावर दागिने असतात। कोणत्याही समारंभामध्ये मोत्यांच्या दागिन्यांची शोभा ही काही औरच। पारंपरिक पेहराव आणि मोत्यांचे दागिने हे समीकरण तर जणू जुळलेलंच आहे। मोत्यांच्या दागिन्यांनी नववधूच्या सौंदर्यात जी भर पडते ती काही कमालच असते। महाराष्ट्रीयन लग्नामध्ये सध्या नऊवारी साडी नेसण्याचा ट्रेंड वाढला आहे। त्यावर मोत्यांचे दागिने अगदी शोभून दिसतात। इतकंच नाही तर मोत्यांच्या साजात सौंदर्य अधिक खुलून दिसतं। त्यामुळे मोत्यांच्या दागिन्यांना नेहमी जास्त मागणी असते। मित्रांनो, महाराष्ट्रीयन दागिन्यांचे अनेक प्रकार आपल्याला माहीत आहेत। मोत्यांच्या दागिन्यांबाबतीत सांगायचे झाले तर त्यामध्येही वेगवेगळे प्रकार आहेत। मी यापूर्वीही मोत्याची नथ, सर, बाजूबंद, तन्मणी, मोतीहार, मोत्याचा चोकर, अंगठी, बांगडी, मोत्याची कुडी आणि मोत्यांचे तोडे अशा बऱ्याच मराठमोळ्या मोती दागिन्यांच्या प्रकारांची माहिती दिली आहे। त्या व्हिडिओची लिंक मी आय बटनवर दिली असून डिस्क्रिप्शनमध्येही देत आहे। तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा। व्हिडिओमध्ये दाखवलेले मोती दागिन्यांचे प्रकार तुम्हाला खूपच आवडतील। मित्रांनो, मग तुम्हीही अशा सुंदर मोत्याचे कानातले डिझाईन्स नक्की ट्राय करा। तसेच हे कलेक्शन आवडले असेल तर व्हिडिओला लाईक व असे सुंदर कलेक्शन पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळू शकेल। मित्रांनो, तुम्हाला अजून कोणत्या दागिन्यांचे कलेक्शन पाहावयाचे आहे ते कमेंट करून मला जरूर कळवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले खूप खूप आभार। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत। धन्यवाद।